भाऊ तुला माहित आहे का, भारतात सर्वात मोठी मिठाची लढाई कोण जिंकला? कॅप्टन कुक? नाही, ज्यांनी जिंकलं तो आहे टाटा सॉल्ट. चला कसं काय सांगतो एका मिनिटात. पण सर्वात पहिले ह्या व्हिडिओला सेव्ह करा आणि लाईक आणि फॉलो करणं विसरू नका, कारण की असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी सतत आणत असतो. 90च्या दशकात कॅप्टन कुक मार्केटमध्ये धुमाकूळ घालत होता. यांची टॅगलाईन होती कॅप्टन कुक द शेफ चॉईस. फॅन्सी पॅकेजिंग आणि प्रीमियम फील, लोकांना वाटायचं की हाच बेस्ट सॉल्ट आहे. पण टाटा सॉल्टनी गेम भावनांशी खेळला. त्यांनी मीठ नाही विकलं, त्यांनी विश्वास विकला. त्यांची टॅगलाईन होती देश का नमक. आणि हे फक्त काय मार्केटिंग नव्हती, हे लोकांच्या मनाला स्पर्श करणारा एक इमोशनल टच होता. ब्रँड नव्हतं, कनेक्शन होतं. टाटा सॉल्टनी सिंपल स्ट्रॅटेजी वापरली. त्यांनी देशाला सांगितलं की मिठामध्ये आयोडीन असणं किती गरजेचं आहे. जिथे कॅप्टन कुक प्रीमियम होतं, तिथे टाटा सॉल्टनी सिंपल प्राइस आणि ट्रस्ट दिला. इमोशन बघा की कॅप्टन कुक शेफ चॉईस होतं आणि टाटा सॉल्ट घराची चॉईस. आज कॅप्टन कुक कुठे आहे कोणालाच माहित नाही, पण टाटा सॉल्ट आजही एक नंबर. कारण की त्यांनी प्रोडक्ट नाही, विश्वास जिंकला. आणि बिझनेस तोच जिंकतो जे लोकांच्या मनात जागा करतो.